श्रवण देवरे साहेबांनी तुम्हाला विस्तृत आणि शॉर्टमध्ये बळीराजाचा इतिहास समजवलेला आहे। तेच गोष्ट परत करण्यात काय अर्थ नाही। आणि साहेबांनी पण आपल्या समोर जे काही वक्तव्य केलं त्याच्यात बळीराजाचा 5 वर्ष जुना इतिहास, 9 खंडाचे राज्य आणि त्याच्यात प्रथा ज्या होत्या आणि वर्षानुवर्ष उत्तरोत्तर या प्रथाचा भ्रंश अपभ्रंश होत गेला। समाजात रूढीचुस्त वातावरण निर्माण झालं आणि त्या रूढ्या थेट मुळापर्यंत गेल्या। समाज विखुटला। देव कुठं आहे, देव कशात आहे, देव कोण आहे, आणि ह्याच्या सगळ्यांचा सारांश जर बघितला तर निसर्ग हेच देव आहे। आणि देव कुठं आहे तर मी असं माझं व्यक्तिगत मंतव्य आहे, बळीराजाचा तो दगड ठेवून होऊ द्या का शेणाचा पोतरा ठेवून होऊ द्या, अल्टिमेटली आपण कुठल्या तरी शक्तीला एक रूप द्यायचा प्रयत्न करतो। शेवटी मी असं मानतो की देव जर कुठं असेल तर तुमच्या आत्म्यात आहे। देव बाकी कुठेही नाही, हा सर्व निरंकार सगळ्यातच देव आहे। तो दगड असू दे, माती असू दे, हवा असू दे,